स्वामी समर्थ नगरमध्ये परवा दिवशी जे उद्घाटन झालं अक्षय तृतीयेला, त्यात तो जो बोर्ड लावलेला आहे कामाचा, त्या बोर्डवर स्थानिक नगरसेवकांची सुद्धा नावं नाही टाकली. आणि दुसरा विषय म्हणजे महत्वाचा विषय म्हणजे एक दलित उपनगराध्यक्ष केला म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठेपणा करायची भूमिका असणाऱ्या नेत्यांनी त्या बोर्डवर दलित उपनगराध्यक्षाचं नाव सुद्धा दिलं नाही. म्हणजे बरोबरीत नाव सुद्धा नाही आलं पाहिजे अशा विचित्र पद्धतीचे माणसे. म्हणजे फक्त उपनगराध्यक्ष केलं पण त्याचं नाव बोर्डवर का नाही? म्हणजे हे दोन नगरसेवक तर आमच्या पार्टीचे म्हणून ठीक आहे, त्यांचं नाही टाकलं असं, पण तुमच्या पार्टीचं उपनगराध्यक्ष असून त्याचं नाव तुम्ही बोर्डवर का टाकलं हा एक मोठा विषय. तुम्ही उद्घाटनाला उशीर का केला? उद्घाटनाला उशीर नाही केला. उशीर म्हणजे त्यात काही शासकीय काही अडचणी होत्या, त्याच्यामुळे सगळं थांबलं होतं ते. पण आम्ही त्या दिवशी जाऊन नारळ फोडणार होतो, काम चालू करायचं होतं ते. पण ते आले, त्याच्यानंतर आमचे नगरसेवक पण तिथं एक धार्मिक आहे त्या ठिकाणी वादावादी नको म्हणून आमच्या नगरसेवकांनी उद्घाटन, पण त्यांनी त्याचं असं दाखवलं की आम्ही यांना मानपान देतो. एक धार्मिक ठिकाणी वाद नको म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना माणसं पूजेला बसले किंवा कुदळ मारले असं, बाकीचा काही विषय नाही. सर्व पत्रकार बंधूंचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत करते. विषय आज दिनांक 22/4/2026 रोजीच्या सर्वसाधारण बैठक सभेचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटातील सर्व नगरसेवकांचा बहिष्कारबाबत. माननीय महोदय, आपले कोपरगाव नगर शहरात दिनांक 19/4/2026 रोजी प्रभाग क्रमांक 3 मधील विकास कामांचे भूमिपूजनाच्या वेळेस स्वतः नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते व भाजप व मित्र पक्षाचे नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक श्री बाळासाहेबजी आढाव यांच्यावर हल्ला करण्यात आला. सदर घटनेचा आम्ही निषेध करतो. आम्ही आमच्या सर्वसाधारण सभेस बहिष्कार करून नगर परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, गटनेते यांचा निषेध व्यक्त करतो. आजच्या दिनांक 22/4/2026 रोजीच्या सर्वसाधारण सभेतील शहर विकासाचे असणारे विषयांना पाठिंबा आमचा नेहमी पाठिंबा राहील, परंतु शहरातील शांतता भंग करणारे विषयास आमचा पाठिंबा नाही राहणार. श्रेयवादासाठी वाद घालण्यापेक्षा विकास कामांना महत्त्व देणे गरजेचे आहे व शहराचा विकास करणे हे सर्व नगरसेवक व नगरपालिका प्रशासनाकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण आहेत. त्या कोणत्याही अपेक्षा आज तागायत पूर्ण होताना दिसत नाहीत. असं आहे की आज कोपरगाव नगरपालिकेची जनरल मीटिंग आहे. त्या जनरल मीटिंग मध्ये जाण्या अगोदर गेल्या 2-4 दिवसापूर्वी निवारा या भागात काही कार्यक्रमानिमित्त आमचे कार्यकर्ते गेले असताना आमचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब आढाव यांच्यावर काही भयाड हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये सगळे गुंड, मवाली, वाळूवाले, वाळू तस्कर हे लोक समोरच्या विरोधी पार्टीने गोळा करून आमच्या ज्येष्ठ नेते जे बाळासाहेब आढाव आहे यांच्यावर जे हल्ला करण्यात आला त्याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो. त्यांची जे कामं करण्याची पद्धत आहे, आयत्या पीठावर रेषा ओढायचे कामं जे चालू आहे, आज कोपरगाव शहर नाही पूर्ण तालुका बघत आहे की आमदार आशुतोष दादा काळे यांनी अनेक वर्षांपासून जे निधी आणलेला आहे त्या निधीचा ज्या ज्या ठिकाणी आम्ही उद्घाटनासाठी जाऊ राहिलो त्या ठिकाणी ते अडथळे आणतात, काहीतरी दहशत निर्माण करू राहिले, दादागिरी निर्माण करू राहिले. तर त्यांनी जे हे हल्ला केला त्या हल्ल्याचा निषेध म्हणून मी राष्ट्रवादीचे आमचे सर्व नगरसेवक, आमचे सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने जाहीर निषेध करतो. थांबतो.